तर यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती, अनेक देशांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, आपली भूमिका जाहीर केली आहे। चीन, अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिलाय, तर इस्रायल, इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकता दाखवली आहे। कोणता देश कोणासोबत आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे। इस्रायल, इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत असल्याचं सांगितलंय, तर चीन, अझरबैजान आणि तुर्की यांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिलाय। तुर्कीनं रसदही पुरवलेली आहे पाकिस्तानला, तर पाकचं समर्थन करणार आणि त्याच्याशी मैत्री कायम ठेवणार असं चीननं सांगितलंय। एकूणच चीननं पुन्हा एकदा भारत विरोधी भूमिका जाहीर केली आहे। तुर्की, अझरबैजानकडूनही पाकला सर्वतोपरी मदत केली जाते। पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा कुठले देश भारताच्या पाठीशी आहेत आणि कुठले देश भारताविरोधात आहेत हे स्पष्ट दिसलंय।